मस्त असा उन्हाळा सुरू आहे. तसेच गोव्याला जाण्यासाठी बऱ्याच जणांचं नियोजन सुरू झालं असेल. तर अशा लोकांना ही माहिती उपयोगी पडेल अशी आशा आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टुवर्ड्स द अदर वर्ल्डच्या नवीन व्लॉगमध्ये. गोवा नाव ऐकताच डोळ्यासमोर येतात ते म्हणजे निळेशार लांबच लांब पसरलेले समुद्रकिनारे, रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या बाजारपेठा, वामकुशीप्रिय जीवनशैली. तर अशाच या गोव्यात पर्यटनासाठी गेल्यानंतर मुख्य प्रश्न पडतो तो म्हणजे राहायचं कुठे. तर त्यासाठीचाच हा व्लॉग आहे, तो शेवटपर्यंत नक्की पहा. पैसा वसूल असा अनुभव देणारं आपलं पहिलं ठिकाण आहे कोला बीच. साऊथ गोव्यातील अगदी कोला बीचला लागूनच हा स्टे आहे. त्याचं नाव आहे सोनेका. कोला बीचच्या अगदी शेवटच्या टोकावर उंच उंच नारळाच्या गर्द झाडीमध्ये वसलेले सोनेका रिसॉर्ट. येथील स्टे आणि वाईब्स प्रमाणे जेवणही चविष्ट आणि रुचकर आहे. मस्त जेवणावर ताव मारून समुद्रकिनारी शंख शिंपले गोळ्या करण्याचा आनंद अनुभवायचा असेल तर या रिसॉर्टला नक्की भेट द्या. या रिसॉर्टचे पर नाईटचे चार्जेस आहेत साधारणपणे 6,000 रुपये. अजून डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही डायरेक्ट या रिसॉर्टला कॉल करू शकता किंवा वेबसाईटला व्हिजिट करू शकता. वेबसाईटच्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर आपलं पुढचं ठिकाण आहे जिथे आपण समुद्रकिनारी आरामदायक वास्तव्य करू शकतो, ते म्हणजे गोवा कॉटेज. अगोंडा बीचवरून जवळच असणाऱ्या तसेच समोर अथांग समुद्र आणि मागे टेकडी असा सुंदर नजारा आपल्याला इथे पाहायला मिळतो. इथे असणाऱ्या निळाशार पाण्यासोबतच हा किनारा स्वच्छ आणि सुंदर आहे. या किनाऱ्यालगतच बरेचसे हॉटेल्स रिसॉर्ट आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच एक गोवा कॉटेज. या रिसॉर्टची आम्ही राहण्यासाठी निवड केली. येथून अगदी हाकेच्या अंतरावर समुद्र किनारा पाहण्याचा ऍक्सेस आपल्याला मिळतो. या रिसॉर्टचा स्टाफ खूपच फ्रेंडली आणि हेल्पफुल आहे. बरेचसे विदेशी पर्यटक आपल्याला रिसॉर्टमध्ये दिसतात. या रिसॉर्टची आणखी एक आवडणारी गोष्ट म्हणजे येथील जेवण. अस्सल गोवन शैलीमध्ये बनवलेले जेवण चाखण्यासाठी हे रिसॉर्ट बेस्ट आहे. नेत्रदीपक असा समुद्र किनारा, समुद्राच्या साक्षीने भोजनासाठी केलेली बैठक व्यवस्था आणि आजूबाजूचे वातावरण असं सगळंच. या रिसॉर्टचे चार्जेस 8,000 रुपये पासून चालू होतात आणि तसेच वेगवेगळे राहण्याचे ऑप्शन्स देखील येथे अवेलेबल आहेत. शांतताप्रिय कॅनकॉना येथील पटनेम बीचच्या उत्तर टोकाला एका छोट्या खडकावर वसलेले एक आकर्षक रिसॉर्ट आहे कासाजाली. कासाजाली या रिसॉर्टला खूप सारे गेस्ट ॲट अ टाइम अकोमोडेट करू शकतात. म्हणूनच येथील वातावरण नेहमी शांत आणि जिव्हाळ्याचे असते. बेस्कॉफ फर्निचर वापरून येथील रूम्स डिझाईन केलेले आहेत. त्यामुळे खूपच छान अशी एस्थेटिक वाईब येथील रूममध्ये येते. रोमॅन्टिक गेटवे किंवा कौटुंबिक बीच हॉलिडेसाठी हे परफेक्ट रिसॉर्ट आहे. चारही बाजूंनी उंच उंच नारळाची झाडं आणि त्याच्या अगदी मधोमध टुमकदार असे वुडन कॉटेजेस असा या रिसॉर्टचा व्ह्यू खूपच छान आहे. यांच्या कॅफेमधील मेन्यू देखील फारच अट्रॅक्टिव्ह आहे. तसेच सगळ्या प्रकारचे क्युझिन आपल्याला येथे मिळून जातात. अशा या रिसॉर्टचे पर नाईटचे चार्जेस स्टार्ट होतात 6,000 पासून. झोपडीसारखा परिसर असलेले हे आकर्षक रिसॉर्ट अगोंडा बीचला लागूनच आहे, जे समुद्रदर्शन व आरामदायक वास्तव्य प्रदान करून आपले वास्तव्य अविस्मरणीय बनवते. लज्जतदार जेवणाचा आनंद घेण्यासाठी येथील रेस्टॉरंट खूपच छान आहे. जर तुम्ही अगोंडा बीच एक्सप्लोर करायचा विचार करत असाल तर हे रिसॉर्ट परफेक्ट ऑप्शन आहे. प्रसन्न समुद्रकिनाऱ्यावर रेतीचे किल्ले बांधण्याचा अनुभव घ्यायचा असेल, सूर्यास्ताच्या साक्षीने लांब फेरफटका मारायचा असेल किंवा फेसाळलेल्या लाटांचा आनंद घ्यायचा असेल तर अगोंडा सेरेनिटी रिसॉर्ट हा उत्तम पर्याय आहे, ज्याचे चार्जेस आहेत 6,000 पर नाईट. तुम्ही याची बुकिंग वेबसाईटवरून और कॉल करून देखील करू शकता. जर तुम्ही ही दक्षिण गोव्याचा प्लॅन करत असाल तर वरील दिलेल्या ऑप्शन्सपैकी रिसॉर्ट ट्राय करू शकता आणि तुमचा स्टे एन्जॉय करू शकता. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये.